नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. सेंचुरी एन्का ही अजून एक पुण्याची कंपनी आहे की जे टायर कॉर्ड बनवते, नायलॉन टायर कॉर्ड आणि यार्न्स पण बनवते, म्हणजे टेक्स्टाईल. असे दोन्ही ह्याच्यामध्ये दोन व्हर्टिकल्स आहेत. दोन्ही व्हर्टिकल सध्या डाऊन आहेत, त्यामुळे शेअर पडलेला आहे. त्यामुळे शेअर टिपिकली बुक व्हॅल्यू 660 असूनसुद्धा हा शेअर सध्या 438ला आहे. एक्झॅक्ट प्राईस मला माहिती नाही. आणि शेअर टिपिकली 700-800ला जाऊन परत पडलेला आहे शेअर. ओके, 703 होता 2024ला. दॅट मे बी द हायेस्ट ऑर मे बी 800 वॉज द हायेस्ट. पण सध्या शेअर जवळजवळ 40% पडलेला आहे. आणि बिर्लाची कंपनी आहे ही. चायना डम्पिंग होत आहे, त्याच्यामुळे काय म्हणायचं, केमिकल्स त्याच्यामध्ये, त्यामुळे मार्केट यांचं रॉ मटेरियल पण विशेष चांगलं नाही आहे यांचं, म्हणजे महाग आहे. आणि जे फायनल गुड्स आहे त्यांचे टायरचे बघा, सगळ्या कंपन्या टायरच्या कंपन्या 2-3-4% मार्जिन बनवतात. ऑटोमोबाईल कंपन्या चांगल्या नफा कमवतात, पण टायरच्या कंपन्या खूपच कमी नफा बनवतात. कारण बेसिकली टायरचं रॉ मटेरियल खूप महाग आहे. आणि जे OEM आहेत, म्हणजे मारुती किंवा टाटा वगैरे, एकदम माल पाडून, भाव पाडूनच तुम्हाला सगळे टायर्स विकत घेतात आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांना पण चांगले दिवस येतील. सध्या चांगले दिवस नाही आहेत. ओके, तर सेंचुरी एन्का त्याच्यातलीच एक टायरला रॉ मटेरियल पुरवणारी कंपनी आहे. टायर कंपनीला फेस व्हॅल्यू 10 आहे. याची डिव्हिडंड यील्ड 2.28% आहे. हाय 704 एका वर्षातला आहे आणि लो 408 आहे. ROE 4.24% आहे, कमी आहे ROE. आणि ROC पण 6%च आहे. बिकॉज दिस इयर दे आर नॉट डुईंग वेल, पण दे आर डन वेल. त्यामुळे बुक व्हॅल्यूची मात्र 660 आहे. तर 660पासून बुक व्हॅल्यूच्या जवळजवळ 2/3 रेटला हा शेअर कोट होतो आहे. मार्केट कॅपेची फक्त 1000 कोटी आहे, 962 कोटी. त्यामुळे हा शेअर टिपिकली स्मॉल कॅपमध्ये गणला जातो. पण ह्याची लँड बीड नसणार आहे पुण्यामध्ये. सेंचुरी एन्काची तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की काय काय ॲसेट्स आहेत ते. सेल्स यांचे किती 2000 कोटी आहे आणि मार्केट कॅप फक्त 962 आहे करोड. त्यामुळे मार्केट व्हॅल्यू याची सेल्सच्या अर्धी कोट होते. त्यामुळे ऑब्व्हियसली जेव्हा मार्केट कॅप सेल्सच्या अर्धी असते तेव्हा तो शेअर घेण्यासाठी चांगला असतो, असे आपल्याला बरेच दिग्गज एक्सपर्ट सांगत असतात. आणि तेच मी ऐकून तुम्हाला सांगतो की मार्केट कॅपच्या खाली 50%ला शेअर कोट होतो आहे. आणि फंडामेंटली कंपनी डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे. फॉर एव्हर गेले 20 वर्ष दरवर्षी डिव्हिडंड देते, उत्तम डिव्हिडंड देते. आत्ता पडला आहे शेअर कारण मार्केटचा सेंटिमेंटच खाली म्हणून तो पडला आहे. पण तेव्हाच तो उचलायची तुमच्या ताकद पाहिजे आणि तुम्हाला बुद्धी व्हायला पाहिजे की चांगले शेअर्स यावेळेला उचलायचे. आणि ते जेव्हा सगळे लोक घेत असतील, आता बघा टी व्हीवर पण तुम्हाला सांगतील ओके की आता हा शेअर घ्या, जेव्हा 500ला जाईल तेव्हा सांगतील सेंचुरी एन्का लेलो. तर इज रॉंग टाईम टू पिकअप. कुठल्याही टी व्हीवर ऐकून तुम्ही कुठलाही शेअर घेऊ नका. तुम्ही त्याचा चार्ट बघा, 5 वर्षाचा चार्ट बघा आणि मगच त्याला हात लावा. आणि ऑब्व्हियसली फंडामेंटल तर तुम्ही बघणार पहिल्यांदा. फंडामेंटली चांगला असला तर चार्ट बघायचा. ओके, नुसता चार्ट बघून कधीच शेअर घ्यायचा नाही. त्यामुळे तुम्हाला कंपनीचा DNA कळतो आणि चांगल्या DNA कंपनीचा चार्ट बघून